नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, 11वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. तर आता कॉलेजमध्ये फक्त नाव नोंदवून चालणार नाही. कारण विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणीसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅनशिवाय हजेरी लागणार नाही. विद्यार्थ्यावर याचा काय परिणाम होणार? पालक आणि शिक्षक याबद्दल काय म्हणत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर बायोमेट्रिक हजेरी म्हणजे काय? तर सर्वप्रथम समजून घेऊया की बायोमेट्रिक हजेरी नेमकी काय आहे? सामान्य भाषेत सांगायचं तर विद्यार्थ्यांची उपस्थिती फिंगरप्रिंट, अंगठ्याचा जो ठसा आहे किंवा चेहरा ओळखण्याचा तंत्रज्ञानाद्वारे नोंदवली जाते. यामुळे कोणता विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि कोण गैरहजर आहे हे अचूक समजू शकते. तर शिक्षण विभागाच्या मते अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ही उपस्थिती कमी असते आणि म्हणून काही विद्यार्थी फक्त परीक्षेच्या वेळी कॉलेजमध्ये येतात आणि म्हणून काही ठिकाणी उपस्थितीच्या नोंदीबाबत तक्रारीही येतात आणि यामुळे विद्यार्थ्यांची जी नियमित उपस्थिती वाढवावी आणि म्हणून शिक्षकांचा दर्जा सुधारावा. शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुधारावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणून जर बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक झाली तर दररोज कॉलेजमध्ये उपस्थित राहावे लागेल. हजेरीची खोटी नोंद होऊ शकणार नाही. उपस्थिती माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील आणि परीक्षा पात्रतेसाठी उपस्थितीचे जे निकष आहेत ते अधिक काटेकोर होऊ शकतात आणि म्हणून याचा पालकांना काय फायदा होतोय? तर पालकांना आपल्या मुलाची उपस्थिती तपासणे सोपे होईल. विद्यार्थी खरंच कॉलेजमध्ये जातोय की नाही ते समजू शकेल आणि काही ठिकाणी मोबाईलवरच उपस्थितीचे अपडेट मिळवण्यासाठी सुविधाही दिली जाऊ शकते आणि म्हणून या निर्णयावर काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की तांत्रिक बिघाड झाला तर काय? फिंगरप्रिंट मशीन बंद झाली तर काय? डेटा सुरक्षित राहील का? गोपनीयतेचे प्रश्न निर्माण होतील का? या सर्व मुद्द्यांवर शिक्षण विभागाचा स्पष्ट धोरण तयार करावे लागणार आहे. आणि म्हणून तज्ज्ञांच्या मते बायोमेट्रिक हजेरी ही डिजिटल शिक्षण व्यवस्थेकडे जाणारे मोठे पाऊल ठरू शकते आणि यामुळे प्रशासनाला अचूक माहिती मिळेल आणि कॉलेजमधील शिस्त सुधारेल आणि विद्यार्थ्यांची जी उपस्थिती ही वाढण्यास या बायोमेट्रिकचं मदत होईल आणि म्हणून सध्या विविध स्तरावर याबाबत चर्चा सुरू आहे. अधिकृत आदेश आणि अंमलबजावणीची जी माहिती संबंधित शिक्षण मंडळ आणि सरकारकडून जाहीर केली जाईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो 12वी आणि 11वी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची चर्चा आहे ती सध्या जोरात सुरू आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरेल की अडचणी वाढेल? तसेच मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.